चला तर मंडळी, मस्तपैकी तेलात ना टाकताच वेपर्स अगदी पांढरे शुभ्र होतात आणि हे वेपर्स जराही उन्हात न लावता मी तयार केलेले आहेत। 1 ते 2 वर्ष आरामात हे वेपर्स टिकतात, कारण मी बरेच वर्ष झालं अशा पद्धतीनेच वेपर्स बनवत आहे आणि माझ्या वेपर्सना 1 ते 2 वर्ष अशाच पद्धतीने पांढरा कलर आलेला आहे। आता वाळल्यानंतर बघा अशा पद्धतीने हे वेपर्स दिसतात। आता वेपर्स तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचा बटाटा वापरायचा आणि ते वेपर्स कसे तयार करायचे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चला, वेपर्स तयार करण्यासाठी ना या ठिकाणी अशा पद्धतीने पिवळेसर बटाटे घ्यायचे आहेत। आता बाजारात नवनवीन बटाटे येत आहेत, याला इंदोरी बटाटा म्हणतात। हे चवीलाही खूप छान लागतात, त्यामुळे शक्यतो करून तुम्ही वेपर्स जर बनवणार असाल तर इंदोरीच बटाटा वापरावा। आता काही बटाटे या ठिकाणी मी धुवून घेतलेले आहेत। धुवून घेतल्यानंतर याच्या साली काढणार आहे। साली काढून घ्यायच्या आपल्याला आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ना मी नॉर्मल थंड पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये हे बटाटे आपल्याला घालायचे आहेत। हे बटाटे सोलून घेतल्यानंतर काळे पडू नयेत म्हणून आपल्याला ते पाण्यामध्ये सोडायचे आहेत। आता या ठिकाणी ना मी 20 किलो बटाटे घेऊन आलेले, या सर्व बटाट्याचे मला वेपर्स बनवायचे आहेत। सुरुवातीला मी ना 10 किलोचे अशा पद्धतीने एका दिवशीच 10 किलोचे आणि दुसऱ्या दिवशी 10 किलोचे बनवणार आहे। आता बटाटा सोलून घेतल्यानंतर पाटीमध्ये आपण घालून घेणार आहोत, जेणेकरून हे बटाटे काळे पडू नयेत। दुसऱ्या बकेटामध्ये पाणी घेतलेलं आहे, यामध्ये ना तुरटीचा खडा घालून घ्यायचा आहे। आता हा तुरटीचा खडा ना आपण चिप्स पूर्णपणे पाडून झाल्यावरच काढणार आहोत। आता या ठिकाणी चिप्स पाडायची मशीन घेतलेली आहेत। जर तुम्हाला चिप्स मोठे पाडायचे असतील तर आडवा बटाटा धरा आणि मोठमोठे चिप्स पाडून घ्या, आणि जर चिप्स तुम्हाला ना छोटे पाडायचे असतील तर उभा बटाटा धरून तुम्ही या ठिकाणी छोटे छोटे चिप्स पाडू शकता। आता सुरुवातीला ना मी आडवा बटाटा धरलेला आहे आणि मला मोठे मोठे चिप्स या ठिकाणी पाडून घ्यायचे आहेत। आता चिप्स पाडल्यानंतर ना लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत, नाहीतर काय होतं की काळे चिप्स पडू शकतात। अशा पद्धतीने बघा आडवा बटाटा धरल्यानंतर मोठमोठे चिप्स पडतात। बटाट्याचे वेपर्स या ठिकाणी पाडून झाल्यानंतर लगेच तुरटीच्या पाण्यामध्ये हे वेपर्स आपल्याला घालून घ्यायचे आहेत। या ठिकाणी एक लक्षात ठेवा, तुरटीचे प्रमाण जर जास्त झाले तर ना आपले वेपर्स तुरटही लागतात आणि तळल्यानंतर लाल होतात, त्यामुळे तुरटीचे प्रमाण या ठिकाणी कमी प्रमाणात तुम्ही वापरायचे आहे। आता या ठिकाणी ना संपूर्ण वेपर्स पाडून झाल्यानंतर ना तुरटी आपल्याला काढून घ्यायची आहे। जर तुरटी तुम्ही रात्रभर अशीच ठेवली तर वेपर्स आपले लाल होऊ शकतात, त्यामुळे संपूर्ण वेपर्स पाडून झाल्यानंतर ना लगेच तुरटी काढून घ्यायची आहे। तुरटी काढून घेतल्यानंतर ना आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया। पाणी कमी वाटत आहे। पाणी घातल्यानंतर ना झाकण ठेवून रात्रभर आपण अशा पद्धतीने हे बटाट्याचे वेपर्स ठेवणार आहोत। दुसऱ्या दिवशी चिप्स बघा अशा पद्धतीने दिसत आहेत। आता हे चिप्स आपण शिजवून घेणार आहोत। आता हे वेपर्स शिजवताना ना मोठं पातेलं घ्यायचं आणि यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घेतलेलं आहे। आता झाकण ठेवून हे पाणी आपण उकळी काढून घेणार आहोत। जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला चिप्स शिजवून घ्यायचे नाहीत। उकळी आली की पटकन आपण या ठिकाणी चिप्स शिजवून घेणार आहोत। आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। साधारण 2.5 ते 3 चमचे या ठिकाणी मी मीठ घालत आहे। पाणी तर 4 ते 5 लिटर घेतलेलं आहे। मीठ घातल्यानंतर ना परत आपल्याला ना तुरटीचा खडा फिरवून घ्यायचा आहे। जी आपण तळण्याची आपली जाळी असते त्याच्यावरती तुरटीचा खडा घालायचा आणि आपल्याला 1 ते 2 मिनिटं ही तुरटी पाण्यामध्ये फिरवून घ्यायची आहे। एका भांड्यामध्ये आता पाणी घेतलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपण रात्रभर भिजवलेले चिप्स घालून घेणार आहोत। स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे धुतलेले चिप्स आपण उकळी आलेल्या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत। सर्व चिप्सना स्वच्छ धुवून ना मी पातेल्यामध्ये घालून घेतलेले आहेत। पातेल्यामध्ये घालून घेतल्यानंतर ना आपल्याला हे चिप्स हलवून घ्यायचे आहेत, कारण खालील चिप्स शिजू शकतात आणि वरील चिप्स तसेच राहतात, त्यामुळे हे चिप्स हलवून घ्यायचे आहेत। परत झाकण ठेवायचे। परत 5 मिनिटांनी आपल्याला अशा पद्धतीने सतत चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचे आहेत, जेणेकरून एकसारखे हे चिप्स शिजले जातील। चिप्स शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे। 5 ते 7 मिनिटात हे चिप्स शिजून तयार होतात। चिप्स शिजलेत का कसे ओळखायचे बघा, अशा पद्धतीने चीर पडते। अशा पद्धतीने चीर पडले की लगेच आपल्याला लक्षात येतं की चिप्स आपले चांगले शिजले गेलेले आहेत। आता चिप्स आपण काढून घेऊया। पुरणयंत्राच्या चाळणीमध्ये हे चिप्स काढून घ्यायचे आहे, जेणेकरून एक्स्ट्राचे पाणीही यामध्ये निघून जाईल। नंतर आपण एका पाटीमध्ये हे चिप्स काढून घेणार आहोत। कॉटनच्या बेडशीटवरती आता हे पेपर्स आपल्याला वाळवत घालायचे आहेत।
संपूर्ण चिप्स या ठिकाणी वाळत घालून झालेले आहेत। आता हे 7 ते 8 तासासाठी आपण असेच वाळवून घेणार आहोत। वाळल्यानंतर बघा अशा पद्धतीने चिप्स आपले तयार होतात। मस्त या ठिकाणी 2 ते 3 वर्षे हे चिप्स आरामात टिकतात। चांगले वाळवून घ्यायचे, त्यामुळे हे चिप्स खराब होत नाहीत किंवा बुरशी येत नाहीत। तळल्यानंतर बघा चिप्स अगदी पांढरे शुभ्र होतात। चला मग रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत रामकृष्ण हरी, धन्यवाद।